आज सदाशिव पेठेच्या रस्त्यांमधून फिरताना इतिहास पुन्हा एकदा श्वास घेत असल्यासारखा वाटत होता. शनिवारवाड्याच्या भव्यतेतून बाहेर पडलो आणि काही पावलांवरच नजरेस पडलं ते लाल महाल. लाल रंगात नटलेलं, पण फक्त विटांचं बांधकाम नाही तर एका स्वप्नाची सुरुवात, एका आईच्या संस्कारांची भूमी आणि एका राजाच्या बालपणाचा साक्षीदार. पुण्यातील प्रत्येक दगड इतिहास सांगतो म्हणतात, आणि आज आम्ही उभे आहोत त्या वास्तूसमोर जिथे एका छोट्याशा बालकाच्या मनात स्वराज्याचं बीज रुजलं होतं. शनिवारवाड्याच्या अगदी शेजारी इतिहासाच्या कुशीत विसावलेलं हे ठिकाण म्हणजे लाल महाल. लाल महाल पाहतानाच मन काही क्षण शांत झालं, कारण ही फक्त इमारत नाही, ही आठवण आहे त्या काळाची जिथे जिजाऊ आपल्या शिवबाला घडवत होत्या. लाल रंगात सजलेली ही वास्तू, तिची रचना, तिचे दरवाजे आणि प्रत्येक कोपऱ्यात दडलेली मराठ्यांच्या वैभवाची जाणीव, हे सगळं शब्दात सांगणं खरंच कठीण आहे. इसवी सन 1630च्या आसपास पुणे उद्ध्वस्त अवस्थेत होतं. तेव्हा शहाजी महाराज यांनी पुण्याची जहागिरी जिजामाता आणि लहान शिवाजी महाराजांच्या देखरेखीखाली दिली, आणि मग जिजाऊंनी पुण्यात बांधला हा लाल महाल. याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचं बालपण घडलं. याच अंगणात त्यांनी तलवारीचे धडे घेतले. याच भिंतींनी त्यांचे स्वराज्याचे पहिले विचार ऐकले. लाल महाल म्हणजे शिवरायांच्या आयुष्याचा पहिला अध्याय. लाल महालात प्रवेश करताच सर्वात आधी नजरेत भरते ती जिजाऊंची मूर्ती. त्या मूर्तीसमोर उभं राहिल्यावर जाणवतं स्वराज्य तलवारीने जिंकलं गेलं असेल, पण ते संस्कारांनी घडलं होतं. जिजामाता फक्त आई नव्हत्या, त्या शिवरायांच्या पहिल्या गुरु होत्या. रामायण, महाभारत, धर्म, न्याय आणि न्यायाविरुद्ध लढण्याची शिकवण, हे सगळं त्यांनी याच लाल महालात शिवबांना दिलं. लाल महालाचा इतिहास सांगताना एक प्रसंग विसरून चालणार नाही, तो म्हणजे शाहिस्ता खानावरचा हल्ला. इसवी सन 1663 मध्ये मुघल सरदार शाहिस्ता खान पुण्यात आला आणि लाल महालातच मुक्काम ठोकून बसला. पण एका रात्री अंधाराच्या साक्षीने शिवरायांनी आपल्या मावळ्यांसोबत लाल महालात प्रवेश केला आणि इतिहास घडला. त्या हल्ल्यात शाहिस्ता खानाची बोटं कापली गेली आणि संपूर्ण मुघल साम्राज्य हादरलं. लाल महाल आजही त्या धाडसाचा साक्षीदार आहे. लाल महालात असलेले पुतळे खरोखरच डोळे वेधून घेतात. जिजाऊ आणि बाल शिवाजींचा देखावा पाहताना असं वाटतं जणू इतिहास अजूनही इथेच जिवंत आहे. काही क्षण आपण फक्त शांत उभं राहतो आणि डोळ्यांसमोर उभं राहतं घोड्यांचा आवाज, तलवारीची चमक आणि स्वराज्याचं स्वप्न. आजचा हा प्रवास फक्त एका ठिकाणाचा नव्हता, तर आपल्या लाल महालाने आम्हाला आठवण करून दिली की मोठं साम्राज्य उभं राहतं ते आधी विचारांमध्ये, एका आईच्या संस्कारातून, एका बालकाच्या स्वप्नांतून आणि अन्यायाविरुद्ध उभं राहण्याच्या धैर्यातून. आणि म्हणूनच लाल महाल फक्त वास्तू नाही, तो मराठी मनाचा अभिमान आहे. तर मित्रांनो, पुणे डायरीच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण अनुभवला लाल महालाचा इतिहास. जर हा प्रवास तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या इतिहासाशी पुन्हा भेटू पुण्याच्या आणखी एका ऐतिहासिक प्रवासात. धन्यवाद.